मित्रांनो, स्वामींचे असेच गोड आणि कामनापूर्ती करणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश 20 मिनिटे नक्कीच ऐका. आजच्या दिवशी तुम्हाला गोड बातमी मिळेल आणि तुमच्या कुटुंबावरचे मोठे संकट नक्कीच टळणार आहे आणि तुमच्या घरामध्ये आज गोड मोठी बातमी येणार आहे. त्यामुळे संदेशाकडे दुर्लक्ष करू नका आणि मन लावून नक्कीच ऐका. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या मनात आहे अपार माया ममता. त्यांच्या आशीर्वादाने दूर होती साऱ्या चिंता आणि सारी संकट अशी निघून जातात. म्हणून स्वामींच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक काम करा. तुमची प्रत्येक कामं हे पूर्ण नक्कीच होणार आहे. म्हणजे स्वामी भक्ती हीच खरी साधना आहे आणि जनसेवा हीच खरी प्रार्थना आहे. हे फक्त तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला सर्वांकडून आनंद आणि सहवास नक्कीच चांगला मिळेल. म्हणून तुमच्या भक्तीचा जरा असाच वाहू दे. स्वामी मला नेहमी तुमच्या सहवासात राहू दे. आणि अशक्य तर खूप आहे या जगात, पण स्वामी तुम्ही तुमचं नाव घेतल्यावर सर्व काही शक्य होतं. दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत. आणि तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे असे आपण स्वामी यांना दररोज म्हटले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद नक्कीच केले पाहिजे. स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र जीवनात पडत नाही आणि आपल्या इच्छेपेक्षा सुंदर परमेश्वराची योजना असते हे कधीच विसरू नका. आणि म्हणून स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की जगाकडून कधीही अपेक्षा करू नका आणि माझ्याकडून कधीही अपेक्षा सोडू नका. मी तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाहीये असे स्वामी आपल्याला वचन देत आहेत आणि आपल्याला सांगत सुद्धा आहेत. म्हणून फक्त स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवा आणि म्हणून जीवनामध्ये प्रत्येक क्षण हा जगायला शिका. कारण परतून फक्त तारखा येतात, दिवस अजिबात मात्र येत नाहीत. म्हणून खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात आणि मागण्यात नाही. आणि जो व्यक्ती वाटतो ना त्याला कळतं की आपल्या मनाला किती समाधान लाभते ते. म्हणून आणि जिथे वाणीमध्ये मर्यादा असते ना तिथे नात्यांमधील गोडवा कधीही मात्र कमी होत नाही. आणि चांगली प्रेरणा देऊन एखाद्याचे मार्गदर्शन करणे ही देखील एक प्रकारची सेवा आहे. आणि अशीच तुम्ही गुरूंची सुद्धा सेवा केलीच पाहिजे. आणि जो तुलना करणे थांबवू शकतो तो जीवनात समाधान नक्कीच मात्र मिळवू शकतो. म्हणून आयुष्यभरासाठी स्वामींवर थोडा विश्वास ठेवून बघा. ते कधीच तुम्हाला निराश करणार नाहीत. उलट तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला सांभाळता येणार नाही. आणि संयम आणि नम्रतेने परिपूर्ण वर्तन व्यक्तीला नेहमी परमेश्वराच्या जवळ नेत असते. म्हणून तुम्ही संयम ठेवायला शिका. परमेश्वर तुम्हाला हे सांगत असतो की बाळा, सर्व काही तुला मिळेल, फक्त तू संयम राख. म्हणून जिंकल्याने व्यक्तीला आनंद मिळतो तर हारल्याने ज्ञान मिळत असते. व्यक्तीच्या विकासासाठी दोन्ही महत्त्वाचे नक्कीच आहे. म्हणून प्रत्येक क्षेत्रात कष्ट करावे लागतात. लोखंड सुद्धा निष्क्रिय राहिल्यास गंज नक्कीच पकडत असते. म्हणून ना हरण्याची गरज आहे ना हरवण्याची गरज आहे. जीवन असा एक खेळ आहे, खेळणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून करून दाखवा असे काहीतरी. जगही तुमच्यासारखे बनण्यासाठी करेल घाई आणि विचारेल तुम्हाला की कसं काय केलंस एवढं मोठं साम्राज्य. असंच तुम्ही निर्माण करून दाखवा. आणि नवीन नवीन दिवस आहे, नवीन गोष्टी करूया. जरी काल हरलो असलो तरी आज नवीन सुरुवात मात्र नक्कीच करूया. आणि यशस्वी तोच होतो ज्याला त्याच्या कामात आनंद मिळत असतो. आणि तुमच्या कामात तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही ते काम जास्त वेळापर्यंत करू शकत नाही आणि तुम्ही ते नक्कीच ध्येयापर्यंत पोहोचूही शकत नाही. म्हणून त्या कामामध्ये तुम्हाला पूर्णपणे नक्कीच इंटरेस्ट असायला हवं आणि ते काम तुम्हाला आवडायला हवं. म्हणून तरच तुम्ही त्या कामामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर प्रगती सुद्धा कराल. म्हणून लाख चुका करून पण मला समजून घेतलंय माझ्या स्वामींनी. आम्हा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारे आहेत ते आहेत आणि आमचे गुरु आणि ते आहेत गुरु माऊली स्वामी समर्थ. म्हणून स्वामी तुम्हाला बोध देत आहेत आणि सांगत आहेत स्वतःला कमी समजण्याची चूक करू नका. कारण वादळात मोठे वृक्ष पडतात पण लहान रोपटे अशा परिस्थितीत टिकून राहण्याचे धाडस दाखवते. म्हणून ज्ञान आणि अनुभव आपल्या जीवनात खूप मोलाची भूमिका पार पाडत असतात. कारण ज्ञान हे व्यक्तिमत्व घडवते तर अनुभव हा परिस्थिती कशी हाताळायची हे नक्की शिकवत असतो. आणि जीवनात संघर्ष अटळ आहे. त्यामुळे संघर्षाच्या काळात न थांबता खचून न जाता मेहनत करून अशा काळावर मात करण्याची शक्ती स्वतःमध्ये नक्कीच आपण विकसित केली पाहिजे. आणि लक्ष विचलित न होता प्रयत्न करण्याची सवय नक्कीच लावून घ्या. कारण जर आपण आपले लक्ष एखाद्या गोष्टीवर केंद्रित झाले तर मग आपल्या प्रयत्नांना यश हे नक्कीच मिळत असते. आणि वेळेच्या सदुपयोगाला मग महत्त्व द्या. कारण जो व्यक्ती वेळ वाया न घालवता वेळेचे योग्य नियोजन करून काम करतो तो त्याचे ध्येय साध्य नक्कीच करू शकतो आणि त्याच्या ध्येयापर्यंत तो नक्कीच पोहोचू सुद्धा शकतो. म्हणून पराभव शेवटच्या क्षणापर्यंत मान्य करू नका. कारण आपल्याला विजय मिळवण्यासाठी
प्रयत्न करण्याची संधी तोपर्यंत असते जोपर्यंत आपला पूर्णपणे पराभव मात्र होत नाही. म्हणून जेव्हा कठीण काळ परीक्षा घेईल तेव्हा त्याला उत्तर देण्याचे सामर्थ्य तुमच्यात ठेवा. कारण जीवनात कठीण काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला परिश्रम मात्र नक्कीच घ्यावे लागत असतात. आणि स्वतःची ओळख अशी बनवा जी कोणत्याही परिस्थितीला सामना करून टिकून राहील. कारण कठीण काळात स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्याला कधीही अपयश मात्र येत नाही. म्हणून आयुष्यात निवड खूप महत्त्वाची आहे. कारण एखाद्या गोष्टीची केलेली निवड आपले आयुष्य मोठे बदल घडून आणू शकते. आणि जसे की योग्य मार्ग निवडला तर चांगले भविष्य निर्माण होण्याची खात्री मात्र नक्कीच असते. म्हणून एखादी गोष्ट मी करू शकत नाही हे मनातून काढून टाका. कारण समोरील परिस्थिती पाहून प्रयत्न न करणे हे अपयशाचे मूळ कारण असते. आणि त्यामुळे स्वतःच्या मनावर विजय मिळवून जिद्दीने प्रयत्न आपण करायला शिकले पाहिजे. आणि प्रत्येक वेळी मिळालेला अनुभव हा खूप महत्त्वाचा असतो, मग तो चांगला असो किंवा वाईट. कारण अनुभवाच्या मदतीने आपणास योग्य निर्णय घेऊन भविष्यात होणारे नुकसान नक्कीच टाळता येत असते. आणि स्वतःच्या स्वाभिमानाबाबत कोणतीही तडजोड न करता आपले काम करा. कारण स्वाभिमान बाळगला तरच आपले स्वतःचे अस्तित्व हे निर्माण होते आणि ते होऊ शकत असते. आणि कठीण अशा परिस्थितीवर मात करून विजय मिळवला तर नक्कीच येतो. कारण मेहनत करणाऱ्याला यश मिळवण्यासाठी नशीब सुद्धा साथ देत असते. फक्त नशीब म्हणत असते की तुमची तयारी असेल तर मी तुमच्या जवळ येईल. मग तुमची तयारी जर नसेल तर नशीब सुद्धा तुम्हाला साथ देणार नाही. म्हणून जीवनात कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास असणे गरजेचे असते. कारण कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी त्या नक्कीच कामाची सुरुवात करण्याचा विश्वास हा स्वतःमध्ये निर्माण करणे आवश्यक असते. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी हे आपले केलेले लहान प्रयत्नही महत्त्वाचे सुद्धा असतात. कारण एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोहोचण्यास आपल्याला लहान लहान अशा पायऱ्या चढाव्या लागत असतात. आणि त्या पायऱ्या चढत गेलं की आपण त्या शिखरावर पोहोचत असतो. तसेच जीवनामध्ये असते छोटे छोटे तुम्ही नक्कीच जर टार्गेट ठेवले ना तर ते पूर्ण करत गेले तर तुम्ही नक्कीच तुमच्या यशापर्यंत पोहोचाल. आणि आपल्यामध्ये काय कमी आहे यापेक्षा आपल्याकडे ताकदीकडे लक्ष द्या. कारण आपला आत्मविश्वास हाच फक्त आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीने वाढत असतो. आणि आपण जी ताकद दाखवत असतो त्याने तो आत्मविश्वास पुढे पुढे जात असतो. म्हणून आपल्यामध्ये सहनशीलता असणे गरजेचे आहे. कारण जीवनातील संकटांना सामोरे जाताना मिळालेले दुःख सहन करून त्यावर मात करण्यासाठी ताकद आणि सहनशीलता असल्याशिवाय नक्कीच ते मिळणार नाही. आणि नशिबावर पूर्णपणे अवलंबून राहण्यापेक्षा मेहनत करण्याकडे मात्र तुम्ही लक्ष द्या. कारण जर मेहनत करण्यावर भर कर दिला तर यशाकडे घेऊन जाणारा मार्ग हा नक्कीच निर्माण होतो आणि तो आपल्याला सुखकरही वाटत असतो. म्हणून कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आपल्याला त्या कामाचा सराव करणे गरजेचे असते. कारण एखाद्या कामाचा केलेला सराव हा आपणास ते काम सहजपणे आणि कमी वेळात करण्यास नक्कीच मदत करतो. आणि एखाद्या गोष्टीची कल्पना मनात आली तर ते अशक्य आहे असे समजून दुर्लक्ष करू नका. कारण बऱ्याच काल्पनिक वाटणाऱ्या गोष्टी सत्यात उतरल्या आहेत आणि हे सुद्धा नक्कीच खरं आहे आणि सत्य सुद्धा आहे. म्हणून तुम्ही मेहनत करण्यावर भर द्या. तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. कारण जिथे प्रयत्न प्रामाणिक असतात तिथे नशीब सुद्धा साथ देत असते. आणि आपले स्वामी माऊली सुद्धा तुम्हाला नक्कीच मनापासून साथ देतील आणि ते तुम्हाला म्हणतील, बाळ पुढे चल, काही अशक्य नाही, तू फक्त चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या वचनावर फक्त विश्वास ठेवा. बघा तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येईल आणि स्वामींचा अनुभव सुद्धा येईल. म्हणून ध्येयापर्यंत पोहोचणे जेव्हा अवघड वाटेल ना तेव्हा आपल्या प्रत्येक प्रयत्न हा ध्येय प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून झाला पाहिजे. कारण आपले प्रयत्न आपल्याला अशक्य ती गोष्ट शक्य करण्याची ताकद देतात आणि तेच आपल्याला पुढे घेऊन जात असतात. म्हणून अपयश आणि यशाच्या वाटा बंद होत नाहीत, तर अपयशातून शिकून पुन्हा नव्याने सुरुवात करून आपण यशाकडे जाणारा मार्ग हा निर्माण नक्कीच करू शकतो. आणि तो मार्ग तुम्ही निर्माण केला तर तुम्ही नक्कीच सुखकररित्या तुमच्या यशापर्यंत पोहोचू शकता. आणि अत्यंत बिकट परिस्थितीला झुंज देण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करा. कारण परिस्थिती ही वाईट परिस्थितीचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस आपल्याला कधीच येत नाहीत आणि ते येणार सुद्धा नाहीत. कारण प्रत्येकालाच त्या वाईट परिस्थितीचा सामना हा करावा लागत असतो. मग तुम्ही आम्ही कोण आहोत, देवाला सुद्धा ते चुकलं नाही एवढं लक्षात घ्या. जीवन साधेपणाने जगण्याचा प्रयत्न करा. कारण साधी राहणी, उच्च विचारसरणी आपल्याला राहणीमान साधे ठेवणे, उच्च विचार याच्या मदतीने आपण चांगल्या प्रकारचे काम करू शकतो हे दाखवून नक्कीच देत असते. म्हणून तुम्ही फक्त चांगलेच राहा आणि चांगलेच राहून फक्त चांगल्या लोकांना दाखवून कधी पुढे जाऊ तुम्ही शकत नाही.
तुमची फक्त ताकद हे लक्षात ठेवा की तुमच्या मनात आहे आणि तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही नक्कीच बनत जाता. म्हणून प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपले काम करा, कारण आपण कठीण काळात संघर्ष करण्याची ताकद देऊन आपल्याला आपल्या सामर्थ्याची जाणीव नक्कीच प्रतिकूल परिस्थिती ही करून देत असते. आणि परिस्थिती आपल्याला नक्कीच भाग पाडत असते की बाळा तू आता काम कर, भरपूर टाइमपास झाला आणि जीवनामध्ये भरपूर आळस केला, पण परिस्थिती आपल्याला दाखवून देते की तुला आता काम करण्याची गरज आहे. म्हणून त्यातून सुद्धा आपल्याला एक प्रेरणा मिळत असते आणि एक मोटिवेशन मिळत असतं. म्हणून चिकाटीने काम करून स्वतःला असे नक्कीच म्हणवा की जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती तुम्ही सहजपणे मिळवू शकाल, कारण बरीच स्वप्ने प्रयत्न न करण्याने अपूर्ण मात्र नक्कीच राहत असतात. म्हणून स्वतःवरील विश्वास हाच कायम आपल्या सोबत असणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःवर विश्वास ठेवून जीवन आपण जगायला शिकलं पाहिजे. कारण ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वासच नसतो तो व्यक्ती आधीच खचून गेलेला असतो आणि मग तो पुढे जाण्याचे चान्सेस फार कमी असतात. आणि म्हणून वाटेत येणाऱ्या अडथळ्यांना आपली कमजोरी बनवून न देता त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा, कारण अडथळ्यांना दूर करण्याची ताकद आपल्याला जगण्याची हिंमत मात्र नक्कीच देत असते आणि ती ताकदच आणि ती हिंमतच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून संपूर्ण जगाने पाठ फिरवल्यानंतर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची धमक स्वतःमध्ये निर्माण करा, कारण अतिशय कठीण काळात प्रयत्न करण्याची तयारी ही तुम्हाला जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी मात्र नक्कीच बनवू शकते. आणि नक्कीच तुम्ही यशाच्या शिखरावर लवकरात लवकर पोहोचू शकता. आणि त्यासाठी तुमच्या मागे स्वामी समर्थांचा आशीर्वाद देखील तेवढ्याच ताकदीने असतो. म्हणून आपल्यासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचा आदर करून त्यांना प्रोत्साहन द्या, कारण याच व्यक्ती आपल्याला चांगले दिवस आणून देतात आणि ते आपल्यासाठी कष्ट करत असतात. म्हणून आपण त्यांना नक्कीच जपून ठेवले पाहिजे आणि चांगले दिवस बघण्यासाठी त्या व्यक्तींचा मोठा वाटा सुद्धा नक्कीच आपल्यामध्ये असतो. म्हणून संघर्षाच्या काळात हार मानू नका, तर आपल्या मनात नक्कीच तुम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची मानसिक तयारी करा. आणि कारण आपली हीच मानसिकता आपल्या मनात दुर्बल न बनवता खंबीरपणे संघर्षाचा सामना करण्यास तयार करते आणि तीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. म्हणून बदलत्या काळानुसार यश मिळवण्यासाठी सभोवतालची परिस्थिती आणि स्वतःमधील क्षमता लक्षात घेऊन मार्ग निवडला पाहिजे. आणि तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी मात्र असं रोखू शकणार नाही, हेही तितकंच खरं आहे. म्हणून जीवनात अनुभव खूप महत्त्वाचा आहे, पण हा अनुभव आपल्याला तेव्हाच मिळू शकतो जेव्हा आपण आपले जीवन स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून एकट्याने जगण्याचा प्रयत्न मात्र करत असतो. आणि म्हणून एकट्याने आपण तेव्हा तो चॅलेंज आपल्या अंगावर घेत असतो, तेव्हा आपण जगण्याचा खरा नक्कीच जीवन प्रवास सुरुवात करत असतो. आणि वेळ ही सगळ्यांची येत असते, त्यामुळे जीवनात जेवढा खडतर काळ येईल ना तेवढं त्याला धीराने तोंड देण्याची तयारी ठेवा, कारण खडतर काळानंतर चांगले दिवस येतात, पण त्यासाठी आपल्याला कष्ट मात्र नक्कीच करावे लागत असतात आणि ते कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये नक्कीच असायला पाहिजे. म्हणून जीवनात आपल्याला आलेल्या कठीण परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्यातून मार्ग काढण्याची ताकद आपल्यात निर्माण केली पाहिजे, कारण कोणत्याही परिस्थितीतून तुम्ही मार्ग काढण्याचा गुणच आपल्या प्रगतीस कारणीभूत मात्र नक्कीच ठरत असतो आणि तोच आपल्याला त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मदतही करत असतो. म्हणून बचत करण्याची सवय लावून घ्या, कारण एखाद्या गोष्टीची केलेली बचत त्या गोष्टीचा अत्यावश्यक आणि अनावश्यक वापर न करता योग्य वापर करण्याची प्रेरणा आणि आपल्याला मात्र नक्कीच देत असते. आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठायचे असेल ना तर तत्वांशी प्रामाणिक राहून सर्व शक्ती पणाला लावून प्रयत्न नक्कीच केले पाहिजे, कारण प्रयत्नांमध्ये जर ताकद असेल तर आपण यशस्वी नक्कीच होऊ शकतो. आणि जीवनात कमी वयात करावे लागणाऱ्या संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, कारण अशा संघर्षातून आपल्याला संकटांना तोंड देण्याची ताकद निर्माण होऊन मौल्यवान असा अनुभव मात्र मिळत असतो. आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे, कारण सुख आणि दुःख हे आयुष्यात येतातच आणि त्यामुळे कितीही कठीण प्रसंग आले तरी त्यावर मात करून जीवन आनंदाने जगण्याची क्षमता ही स्वतःमध्ये आपण निर्माण केलीच पाहिजे. म्हणून कल्पना आपल्याला ती गोष्ट मिळवून देऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला प्रत्यक्षात प्रयत्न करून ती कल्पना सत्यात उतरवणे हे गरजेचे मात्र असते आणि तेच आपण केले पाहिजे. आणि ती कल्पना जर सत्यात उतरवली तर भरपूर काही गोष्टी या तुम्हाला सुख देऊन जातील. आणि कोणतेही काम पूर्ण करायचे असल्यास योग्य नियोजन महत्त्वाचे आहे आणि योग्य नियोजन तेव्हा शक्य होते जेव्हा आपण परिस्थितीचा बारकाईने अभ्यास मात्र करत असतो. आणि तो अभ्यासच आपल्याला संपूर्ण दाखवून देत असतो की आपण काय करायचे आणि काय करायचे नाही. आणि समाजाकडून झालेल्या विरोधाने खचून न जाता आपले काम उत्साहाने आणि जिद्दीने पूर्ण करण्याकडे लक्ष द्या,
कारण चांगल्या कामाला विरोध हा होतच असतो आणि तो होणारच आहे आणि तो प्रत्येकाला झालाय. म्हणून देवाला झालाय, मोठमोठ्या लोकांना झालाय आणि मग तुम्हाला झालं तर त्यात काय तुमचा तोटा नाही. म्हणून तुम्ही फक्त चांगल्या मार्गाने आहेत हे फक्त बाद झाले आणि म्हणून तुमचा फक्त देवावर विश्वास आहे एवढंच फक्त बाद झालं आणि सर्व काही देव बघून घेतील आणि तुम्ही फक्त प्रामाणिक प्रयत्न करायचे आहे. जीवनात अपयश आल्यास निराश मात्र होऊ नका, कारण पहिल्याच प्रयत्नात यश मिळतेच असे नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करून ध्येय पूर्ण होईपर्यंत मेहनत करण्याची तयारी ठेवावी लागते आणि ती तयारी तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्कीच पुढे जाल आणि भरपूर काही प्रगती सुद्धा कराल. म्हणून तुम्हाला जीवनामध्ये पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे, कारण त्यातून जे आपल्याला ज्ञान मिळत असतं ते खूप अनमोल असतं आणि खूप महत्त्वाचं सुद्धा असतं. कारण वाचनाची आवड निर्माण तुम्ही नक्कीच जर केली तर कारण वाचनातून मिळालेले ज्ञान हे आपल्याला जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची ताकद मात्र नक्कीच देत असते. आणि जे लोक त्या मार्गामध्ये चुकलेत ना, तर त्यांच्या चुका ओळखून आपण त्या चुका करू नये याचे मार्गदर्शन आपल्याला त्यातून मिळत असते. म्हणून आपले काम करत राहा, कारण आपण केलेल्या मेहनतीचे फळ आपणास नक्कीच मिळते आणि त्यातून न थांबता प्रयत्न करण्याची मानसिकता फक्त आपल्या मनात आपण ठेवली पाहिजे आणि ती मानसिकताच आपल्याला ते पुढे घेऊन जाण्यासाठी आणि यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करत असते. म्हणून आपल्या जीवनात सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तींची संगत असणे खूप महत्त्वाचे आणि खूप गरजेचे आहे. कारण सकारात्मक विचार हे आपल्या जीवनातील नैराश्य दूर करून आपल्याला कठीण काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जीवन जगण्यास मदत करत असते आणि ते जीवन जगण्यात जर मदत करत असले तर ते आपल्याला जीवन जगण्यास पुढे सुद्धा घेऊन जात असतात. आणि असेच मित्र आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकवून जात असतात, कारण त्यांनी जीवनामध्ये भरपूर अनुभव घेतलेले असतात आणि मिळवलेले असतात आणि त्या अनुभवातून आपण त्यांनी ज्या चुका केल्या त्या आपण सुद्धा करणार नाही आणि त्यांना जे चांगले काम केलेत ते चांगले कामं सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आपण जीवनात नक्कीच चांगले मित्र सुद्धा जोडले पाहिजेत. आपण जीवनात वेळेचा सदुपयोग करायला शिकलो तरच आपलं ध्येय गाठू शकतो. कारण जेव्हा आपण वेळ वाया न घालवता जास्तीत जास्त वेळ प्रयत्न करण्यासाठी देतो तेव्हा आपले हेच प्रयत्न ध्येय प्राप्त करून आपल्याला देत असतात आणि आपल्याला त्यातून नक्कीच मोठा रिवॉर्ड सुद्धा मिळत असतो. म्हणून जीवनात गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे आणि तुम्ही कोणाला तरी गुरु हे केलंच पाहिजे. तुमचा मित्र असो किंवा मग तुमचे आईवडील असो किंवा मग तुमचे ते शिक्षक असो की कोणीही असो, नक्कीच गुरुचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते. कारण योग्य मार्गदर्शन ही देशाची जीवनाची गुरुकिल्ली आहे आणि त्यामुळे जीवनात योग्य मार्गदर्शन करणारा आणि दिशा दाखवणारा गुरु असणे नक्कीच आवश्यक सुद्धा असते. म्हणून सर्व काही संपले असे असताना सुद्धा शेतीच्या पर्यंत आणि भरारी घेण्याची जिद्द ठेवली पाहिजे, तरच आपल्यामध्ये कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढण्याची क्षमता ही निर्माण मात्र होऊ शकते आणि ती निर्माण नक्कीच होणार सुद्धा आहे. आणि आपले काम शांततेने करण्याची सवय फक्त तुम्ही लावून घ्या, कारण मन शांत ठेवले तर आपण आपले ध्येय गाठण्यासाठी एकाग्र चित्ताने काम मात्र नक्कीच करू शकतो आणि ते काम केल्यावरच आपण पुढेही जाऊ शकतो. आणि जीवनात अशी वेळ येते की जिथे आपण संघर्ष टाळण्यासाठी प्रयत्न करतो आणि थांबवतो, पण असे करू नका, कारण सातत्याने केलेले प्रयत्नच आपणास यशस्वी बनवत असतात आणि पुढे घेऊन जात असतात. म्हणून मैदानात विजय मिळवण्यासाठी असे प्रयत्न करा की पराभव जरी झाला तरी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना आणि त्यांच्या चर्चेने हे मैदान मात्र नक्कीच गाजले पाहिजे आणि आपण असे लढले गेलो होत पाहिजे की असे सगळ्यांनी सांगितले सुद्धा पाहिजे. म्हणून ध्येय साध्य करण्यासाठी आपले पूर्ण लक्ष हे ध्येयावर केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा सर्व गोष्टींचा त्याग करा ज्या आपणास ध्येय साध्य करताना आपले मन विचलित करतात आणि तेव्हाच आपण आपले ध्येय नक्कीच साध्य मात्र करू शकतो. म्हणून आयुष्यात नियोजनास प्राधान्य द्या, कारण कोणतेही कार्य नियोजनाशिवाय पूर्ण होत नाही आणि त्यामुळे योग्य नियोजन केल्यास आपणास अवघड काम शक्य करण्याची ताकद मिळून जीवनातील अडचणींवर मात मात्र नक्कीच करता येते. आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात करताना मनात शंका आणू नका. जर जीवन सुरुवात केली तर मग मनातील भीती नाहीशी होऊन नक्कीच धाडसी वृत्ती निर्माण होईल आणि जर अपयशानंतर पुन्हा नव्याने सुरू केल्यास अनुभव तुमच्या सोबत नक्कीच असणार आहे आणि तो अनुभवच तुम्हाला नक्कीच काही गोष्टींचा नक्कीच वेळ वाया न घालवता तुम्हाला लवकर यशापर्यंत पोहोचू शकतो. कारण तुम्हाला आता माहिती आहे की मी कुठे चूक करायची आणि कुठे नाही करायची ते. म्हणून आपले विचार आपले भवितव्य घडवण्यासाठी मदत करतात. म्हणून जेवढे चांगले आपले तुम्ही तुमच्या मनामध्ये विचार कराल ना आणि भरले विचार चांगले तेवढे ना, तर विचार तुम्ही पुढे घ्या आणि घेऊन जात असतात. आणि म्हणून कारण
आपल्या विचारांमध्ये आत्मविश्वासाची शक्ती निर्माण करण्याची ताकद असते आणि त्यामुळे संकुचित विचारांचा त्याग करून उच्च विचारांचा अवलंब करण्याचा प्रयत्न आपण जीवनामध्ये इमानदारीने केला पाहिजे आणि स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न करता आले पाहिजेत. कारण प्रत्यक्ष मैदानात तेच जिंकतात जे आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून प्रयत्न मात्र नक्कीच करत असतात. आणि यशस्वी व्यक्ती व्हावे असं वाटत असेल आणि व्हायचे असेल तर वर्तमान काळात कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. कारण आपण जर वर्तमान काळात प्रयत्न केले नाही तर भविष्यकाळ उज्ज्वल आपला नक्कीच मात्र होणार नाहीये आणि मनापासून तो विजय सुद्धा आपल्याला मिळणार नाहीये. म्हणून ज्ञान हे अमृता समान आहे. कारण जेव्हा अतिशय खडतर काळ येईल तेव्हा हेच ज्ञान आपल्याला कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत करेल. आणि त्यामुळे ज्ञान प्राप्त करणे कधीच तुम्ही जीवनात सोडू नका आणि म्हणून ज्ञान प्राप्त करत राहा आणि ज्ञान मात्र मनापासून मिळवत राहा. जशास तसे वागण्याची ताकद तुमच्यात निर्माण करा तरच तुमचे अस्तित्व टिकून राहील आणि पुढे हीच ताकद तुमच्या अस्तित्वाचे रक्षण करण्यासही मदत नक्कीच करेल. म्हणून जीवनात येणारा प्रत्येक दिवस हा एक नवीन सुरुवात करण्याची संधी देतो. तसेच वाईट प्रसंगांना विसरून जीवन जगण्याची प्रेरणा मात्र देत असतो. म्हणून आयुष्यात जर आपली स्वप्ने पूर्ण करायची असतील तर कोणत्याही प्रकारच्या मोहाला बळी पडू नका. कारण मोह आपल्याला एकाग्र चित्ताने काम करू देत नाही आणि एकाग्र चित्ताने काम केल्याशिवाय कोणतेही स्वप्न हे साकार सुद्धा होत नाही. म्हणून यश मिळाल्यानंतर यशाचे मूल्यमापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण मूल्यमापनातून आपणास यश मिळवताना आलेल्या अडचणी हे समजून घेता येणे शक्य होत असते आणि तसेच आलेल्या अडचणींवर मात कशी करावी या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करता येत असतो. म्हणून मेहनतीची जोड देऊन ध्येय प्राप्त करा. कारण जीवनात संधी खूप वेळेस मिळते, त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा प्रयत्न करा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच मनापासून करा आणि नक्कीच तुम्हाला ते मनही भरपूर काही तुम्हाला देऊन जाईल आणि म्हणून भरपूर काही तुम्हाला मनापासून आवाज येतील आणि त्यातून तुम्ही नक्कीच भरपूर शिकाल. म्हणून तुम्ही जीवनात कठीण मार्ग हा यश मिळवण्यासाठी आयुष्यात पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे आणि कठीण काळ आला पण पाहिजे. कारण जर कोणत्याही समस्यांना सामोरे जाता यश मिळाले तर असे या संघर्षाच्या काळात टिकवणे तेव्हा शक्य आहे जेव्हा तुमच्या जीवनात संकटे आले असतील आणि त्याचा सामना करण्याची ताकद तुमच्यात मात्र नक्कीच असेल. म्हणून वयापेक्षा जीवनात कठीण काळापासून मिळालेला अनुभव जास्त महत्त्वाचा असतो. कारण असा अनुभव आपणास लहान वयात जीवन कसे जगावे आणि अडचणींवर मात कशी करावी हे नक्की शिकवत असतो. आणि शिकून ज्ञान मिळवणे आणि जीवनात महत्त्वाचे आहे. पण हे ज्ञान मिळाल्याशिवाय आणि मिळवण्यासाठी हे आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रसंगातून भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपण काहीतरी शिकू शकतो असा विश्वास स्वतःमध्ये निर्माण करणे हे मात्र नक्कीच गरजेचे आहे. आणि अपयशाचा सामना करावा लागल्यास नकारात्मक विचार करू नका. कारण अपयश आपल्याला यश मिळवण्यासाठी आपण काय करायला हवे हे नक्कीच शिकवत असते आणि त्यातून आपण काय नाही केले पाहिजे आणि काय केले पाहिजे हे आपल्याला नक्कीच कळत असते. म्हणून जीवनात कठीण काळात सोबत येणाऱ्या व्यक्तींचा आदर करा. कारण जीवनात कठीण परिस्थितीवर हे सोबत देणारी लोक फार कमी मिळतात आणि फार नशीबवान लोकांना ते मिळत असतात. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी सुरुवात करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करण्यास सुरुवात केल्याशिवाय ते मिळणे शक्य नाही. म्हणून सुरुवात ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. म्हणून एखादी गोष्ट मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागली तर निराश होऊ नका. कारण या जगात अशी कोणतीही गोष्ट नाहीये जी आपल्याला कोणताही त्याग किंवा किंमत मोजल्याशिवाय मिळत नसते. मग तुम्हाला ती कष्टावर मिळेल, नाहीतर मग पैशांवर मिळेल, नाहीतर मग तुम्हाला तुमचा वेळ मात्र नक्कीच द्यावा लागेल. कोणत्याही गोष्टीतून ते आपल्याकडून ते वसूल करून घेत असते. आणि यशस्वी व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला असता असे दिसून येते की अशा व्यक्ती एखादा छंद जोपासून स्वतःसाठी वेळ देतात आणि छंद जोपासणे आवश्यक आहे. कारण छंद आपल्याला जीवनात आनंदात जगण्यास मदत नक्कीच करत असतात आणि हे छंद आपल्याला जीवनात आपण यशस्वी झाल्यावर ते आपल्याला जोपासायला आणि ते आनंद द्यायला मदत करत असतात. म्हणून भूतकाळ आपण बदलू शकत नसलो तरी भविष्यात येणाऱ्या अडचणींवर विचार करून त्यावर मात करता येईल असा आत्मविश्वास नक्कीच निर्माण करू शकतो आणि तो आत्मविश्वासच आपल्याला भरपूर काही देऊन जातो. आणि जेव्हा आपण गमवायची भीती ठेवत नाही तेव्हा आपण आयुष्यात खूप गोष्टी मिळवू शकतो. कारण गमवण्याची भीती आपणास प्रयत्न करण्याची ताकद देत नाही एवढे मात्र लक्षात ठेवा. आणि कोणतीही गोष्ट जीवनात कायमस्वरूपी टिकत नाही. कारण जर आज कठीण काळ आला तर उद्याची सकाळ चांगली परिस्थिती आणू शकते आणि त्यासाठी आपण वाईट काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून प्रयत्न करण्याची गरज मात्र नक्कीच असते. म्हणून निर्णय घेण्याचे धाडस निर्माण करणे गरजेचे आहे. आणि कारण तुमच्यासाठी निर्णय घेणारे सतत तुमच्या सोबत असतीलच असे नाही.
तिथे तुम्हाला स्वतःसाठी निर्णय घ्यावेच लागतील आणि स्वतःसाठी हे जग जगावेच लागेल आणि कधी ना कधी असा काळ तुमच्यावर नक्कीच येईल. म्हणून आपल्या प्रयत्नांमध्ये यशाकडे जाण्याची प्रेरणा निर्माण करणे गरजेचे आहे. कारण खूप लोक संघर्षाच्या काळाचा सामना करताना प्रयत्न करणे हे सोडून देत असतात आणि ते विचार करणेही सोडून देत असतात आणि चुकीच्या मार्गाला ते जात असतात. म्हणून असे न करता आपण नेहमी चांगल्या मार्गावर राहिले पाहिजे आणि चांगल्या मार्गालाच गेले पाहिजे. म्हणून जीवनात तुम्ही स्वावलंबी जीवन हा विचार खूप महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपणास स्वकर्तृत्वावर जीवन जगण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळत असते आणि तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करता त्या क्षेत्रातील तुमची क्षमता सिद्ध करणे गरजेचे आहे. कारण क्षमता पात्रता दाखवल्यानंतरच तुम्ही प्रगतीच्या मार्गावर नक्कीच येऊ शकाल आणि प्रगती नक्कीच जीवनात करू शकाल. म्हणून जीवनात सर्वोच्च स्थान प्राप्त करायचे असल्यास आपल्याला चढ उतार यांचा सामना करावाच लागतो. कारण यश मिळवण्यासाठी प्रत्येक मार्गावर संघर्ष ठरलेला आहे आणि तो संघर्ष प्रत्येकालाच करायचा आहे आणि तो प्रत्येकाला होणारच आहे. कारण प्रत्येकाला संघर्ष आल्याशिवाय त्याला यशही दिसणार नाही आणि त्याला कोणती तरी किंमत ही मोजावी लागेल. म्हणून योग्य आणि अयोग्य ओळखण्याची क्षमता असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जीवनात तुम्हाला चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट परिस्थितीला जास्त सामोरे जावे लागणार आहे आणि वाईट परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तुमच्याकडे ती नक्कीच प्रेरणा असायला हवी आणि तो आयुष्यात तुम्हाला नक्कीच त्यांना सामोरे गेल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. म्हणून आयुष्यात जे मिळाले नाही त्याचा विचार करून त्रास करून घेण्यापेक्षा जे मिळाले आहे त्यात समाधान मानल्या जीवनातील नकारात्मक विचारांना यांची जागा ही सकारात्मक विचार घेतील आणि हे सकारात्मक विचार तुमचे आयुष्य मात्र नक्कीच मनापासून घडवतील. म्हणून परिपक्वता किंवा परिपूर्णता ही एक अशी व्याख्या आहे जी व्यक्ती स्वतःला या स्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ती व्यक्ती स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून परिपूर्ण नक्कीच बनवू शकते. आणि जीवनात तुम्ही चुका अपयश आणि नकार हेच आपल्याला प्रगतीच्या मार्गावर आणण्यास कारणीभूत ठरतात. कारण यांना सामोरे न जाता कोणी यशस्वी मात्र होऊ शकत नाही आणि खडतर काळ आपल्या सामर्थ्यवान बनवतो आणि एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती त्या सामोरे गेल्यास आपली भीती नाहीशी करून आपला आत्मविश्वास वाढवेल आणि त्यामुळे परिस्थिती कशी असली तरी मन मात्र एकाग्र करून खंबीरपणे उभे राहणे आपले काम आहे आणि ते आपण केले पाहिजे आणि खंबीरपणे आपण उभे राहिले पाहिजे. कारण तुम्हाला जीवनात तेच पुढे गोष्टी घेऊन जाईल आणि तीच गोष्ट तुम्हाला भरपूर दुनियाही दाखवेल. म्हणून जीवन यश मिळवण्यासाठी आणि यश आपण नक्कीच मिळवू शकतो त्यासाठी आपण जिथे फायदा किंवा वाट सोपे असेल असे क्षेत्र निवडतो. असे करताना आपण हे विसरतो की ज्या क्षेत्राला आपण अवघड समजतो तिथे यश मिळवण्याची शक्यता जास्त असते. कारण तिथे गर्दी कमी असते एवढे मात्र निश्चित आहे आणि तिथे गर्दी कमी असली की यश आपल्याला लवकर मिळत असते. आणि अनुभवातून मिळालेले ज्ञान यामुळे महत्त्वाचे आहे की जे आपल्याला कमी वयात जीवनातील वास्तविकता लक्षात आणून देते आणि अनुभवामुळे आपल्याला ते ज्ञान मिळत असते. म्हणून अनुभव हा खूप जीवनामध्ये महत्त्वाचा सुद्धा असतो. कारण त्यातून आपल्याला भरपूर काही गोष्टी या शिकावयास मिळतात. आणि माणसाचे मन हे हळवे असले तर चालेल पण दुबळे नसावे. कारण दुबळे मन योग्य निर्णय कधीच घेऊ शकत नाही आणि त्यामुळे तुम्ही जिथे योग्य असाल तसेच तुमच्या हक्काचा विषय असेल तिथे तुमचे मन कठोर करून निर्णय हा घेतलाच पाहिजे. आणि लक्षात घ्या चांगल्या काळापेक्षा वाईट काळाने खूप महान व्यक्ती घडवल्या आहेत. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतून खचून न जाता अशा परिस्थितीवर मात करणे नक्कीच आवश्यक आहे आणि जीवनात या गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या सुद्धा पाहिजेत. आणि दुःखात संकटांना आलेल्या व्यक्तीला नेहमी आधार द्या. कारण अशा व्यक्तींना सल्ला देणाऱ्यांपेक्षा आधार देणाऱ्यांची जास्त मात्र जीवनात गरज असते आणि तो आधार दिला तरच ते आपला नक्कीच कधी विसरणार नाहीत आणि कधीच ते आपले उपकार हे विसरू शकणार नाहीत. फार कमावून गमावण्यापेक्षा मोजके कमावून टिकवणे फार महत्त्वाचे आहे. मग तो पैसा असेल किंवा माणसे. कारण वेळेला किती उपयोगी पडतात याचा विचार केला तर सत्य परिस्थिती आपल्या लक्षात येते आणि आपण त्यावर विचार नक्कीच करायला पाहिजे. यश मिळाले म्हणजे ते कायमचे नसते तर ते टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक असते. तसेच अपयश म्हणजे शेवट कधीच नसतो. त्यामुळे अपयशानंतर प्रयत्न करणे नक्कीच तुम्ही जीवनात थांबवू नका आणि एखाद्या ओसाड अशा माळ रानावर छोटेसे रोपटे उगवण्याची धाडस करते ना त्यावरून आपल्याला किती प्रतिकूल कठीण परिस्थितीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते. कारण ते रोपटं कुठेही उगवतं आणि कसेही उगवतं पण ते उगवून राहतं. म्हणून तसं आपल्याला कुठूनही प्रयत्न करून आणि कसेही प्रयत्न करून फक्त यशस्वी व्हायचे आहे एवढेच मात्र आपण ठरवले पाहिजे. त्यासाठी प्रयत्न नक्कीच केले पाहिजे आणि संकटाच्या काळात स्वामी आपल्या सोबत असतातच आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतातच.
फक्त आपण त्यांचे नाम घेतले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण दररोज केले पाहिजे, तर ती प्रेरणाही आपल्या लवकरात लवकर मिळेल. म्हणून संकटाचा आणि संघर्षाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. त्यामुळे निराश न होता प्रयत्न करून संकटावर मात करणे हे फक्त आपलं काम आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. ते आपण सुद्धा इमानदारीने आणि चांगल्या प्रकारे करायचं आहे. जीवनात जे निर्णय अवघड असतात ते निर्णय आपल्याला आयुष्यासाठी योग्य ठरत असतात. त्यामुळे भीत जगण्यापेक्षा ठाम निर्णय घ्यायला शिका आणि तो ठाम निर्णय तुम्ही एकदा घेतला की तुम्हाला नक्की जीवनात पुढेही ठाम निर्णय घेण्यास कधी कमतरता भासणार नाही आणि कधीही तुम्ही मागे वळून बघणार नाही. तुमच्या साम्राज्याचा पाया इतका मजबूत तुम्ही ठेवला पाहिजे की जो प्रत्येकाचा आणि कोणत्याही परिस्थितीचा सामना करेल. कारण जर तुम्ही पाया मजबूत नसेल तर एखादी इमारतही उभी राहत नाही आणि ती उभी राहू शकत नाही, कारण ती बळकट नसते, कारण तिचा पाया कच्चा राहून जात असतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने आयुष्य जगताना आपल्याला मिळालेला सल्ला विचारात घेऊन आपल्याला व्यक्तिमत्त्वाची तपासणी करावी. कारण एखादा सल्ला आपल्याला फायदेशीर मात्र नक्कीच ठरू शकतो आणि तो आपल्याला आपले जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो. म्हणून समाजात एखादा नक्कीच नवीन बदल घडवून आणण्यासाठी आपण स्वतःपासून सुरुवात करायला हवी. कारण आपण इतिहास बघितला तर एखाद्या क्रांतिकारी बदलाची सुरुवात एका व्यक्तीने केलेली आहे आणि त्यापासून समाजाने प्रेरणा घेऊन बदल हे स्वीकारलेले नक्कीच आहेत. म्हणून जीवनात जर संघर्षाचा काळ येणारच असेल तर त्याला तोंड द्यायला तयार राहा. कारण नशीब सुद्धा नक्कीच साहसी आणि शूर व्यक्तींच्या बाजूने उभे राहते आणि ते त्यांना मदत देखील नक्कीच करत असते. म्हणून त्यांना मदत करण्यासाठी फक्त तुम्ही नशिबावर अवलंबून राहता आणि तुम्ही स्वकष्टाने नक्कीच पुढे गेले पाहिजेत. आणि तुमच्यासोबत नशीब नसेल पण स्वामींचा हात तुमच्या पाठीवर नक्कीच असणार आहे. म्हणून स्वामींचा विचारात घेऊन आणि स्वामींचा विचार करून नक्कीच तुम्ही प्रगतीच्या पथावर जाल आणि ते तुमच्या पाठीशी नक्कीच राहतील आणि शेवटपर्यंत उभे राहतील. म्हणून तुमचा काळ दुःखाचा किंवा सुखाचा असे ते बघणार नाहीत. सुखाच्या काळातही तुमच्याबरोबर राहतील आणि दुःखाच्या काळातही तुमच्याबरोबर ते राहतील. म्हणून तुमचा नक्की स्वामींवर विश्वास असाच टिकून ठेवा आणि स्वामी तुम्हाला भरपूर काही आशीर्वाद देतील आणि भरपूर काही आशीर्वाद तुमच्या पाठीमागे स्वामींचे आहेतच. आणि मित्रांनो, तुमचा स्वामींवर मनापासून विश्वास असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये सुद्धा कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया असेच एका दिव्य संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.